नमस्कार, कशा आहात सगळेजण. आजची माझी गावाकडची सकाळ. तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय असतं ते. सकाळी उठायचं, झाडलोट करायचं, जनावराला वैरण पाणी करायचं, शेळ्यावाला चारा चारायचा. हे तुम्हाला दररोज दिसतं आणि तुम्ही भरभरून मला सपोर्ट करतात बरं का. माझा व्हिडिओ वेडावाकडा का असणार, पण बरेच जण बघतात. तर बघा इथं माझी सकाळची सुरुवात. सकाळी झाडलोट करत करत पाणी चालू केले होते वरचं, आणि वरलं पण संपलं होतं टाकीमधलं आणि खाल्लं पण, म्हणून म्हणलं चालू करून भरून घ्यायचं होतं. आणि इकडे बघा माकडं पण आले होते. आता एकच माकड होतं, त्याच्या अगोदरचं मोरलं माकड मुरी गेलं होतं आणि कसं बघू लागले त्याला, चांगलं माणसासारखं उभं राहून बघू लागले. आता मग घरामध्ये आले होते. मग घरामध्ये स्वयंपाक वगैरे केले, पण मला सकाळी खूप लवकर स्वयंपाक झाला होता, पण मला काही चपाती भाजी खायची इच्छा नव्हती, म्हणून मी मला स्वतःला सुशाला केला होता. लेकरं गेले होते सत्संगला, ह्यानी पण गेले होते सत्संगला. तोपर्यंत म्हणलं थोडं खाऊन घ्यावं, का तरी सगळं काम आवरलं होतं, देवपूजा वगैरे, आणि मला जायचं होतं बाहेर, म्हणून लवकर आवरलं होतं माझं. आता इथं लेकरं वगैरे आले होते सत्संगून, आणि तोपर्यंत आलं पार्सल. आता हे पार्सल जे होतं ते लिक्विड आहे. लिक्विड तर पितांबरी म्हणून लिक्विड आहे. का तरी मला देवापासले तांबे जे आहेत ते घासायचे होते, म्हणून मी हे लिक्विड मागवून घेतलं होतं. आता आम्ही आलो होतो लातूरमध्ये बरं का. लातूरमध्ये दोन ते 3 आठवड्यामध्ये यायचंच होतं, पण येणं काय होतच नव्हतं. का आलो होतो तर माझ्या मोठ्या मुलाला त्याचा युनिफॉर्म घ्यायचा होता कॉलेजचा. शाळेमधून सांगितलं होतं. आता बरेच जणांनी घेतले होते. माझ्या बाळाला बरेच दिवस भेटलं नाही, महिना होऊन गेला होता. मग आज गडबड आवरूनच गेले होते. मग मी त्यासोबत आता त्याला छान असा युनिफॉर्म घेतला होता, आणि तिथून मला जायचं होतं ज्वेलरी आणायला. 1 ग्रॅमची शॉपी आहे, ते आणण्यासाठी मला जायचं होतं. मग त्याला हा ड्रेस घेतला आणि आम्ही इकडं मोरी निघालो होतो. तिथला काय व्हिडिओ मला शूटच करता आला नाही, का तर तिथं भरपूर सारी गर्दी होती, आणि कसं आपण कॅमेरा लावलो ना बराबर वाटत नाही, मला तर योग्यच वाटत नाही, म्हणून मी कुठंच कॅमेरा चालू करत नाही. जे आहे ते जे घरचाच आहे तेच तेवढा दाखवत असते. का तरी कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही, म्हणून मी जास्त करून बाहेर कॅमेरा चालूच करत नाही. इथं कसं तरी माझ्या मुलीनं केला होता. ही माझी मुलगी आहे. खूप छान मंदिर होतं रामाचं. तिथं तिने पाया पडल्यावर मी हा फोटो काढला होता, आणि इकडं आलो. आता थोडी ज्वेलरी वगैरे घेतली आणि रिटर्न आम्ही घराकडे निघालो होतो. खूप छान वातावरण झालं होतं, पण घरामध्ये काय हाल झाले होते हे माहीत नव्हतं. का तरी लवकर निघालो होतो. आता घरी कपडे वगैरे वाळू घालून आलो होतो, जनावर बाहेरचे ते. आता बाहेर निघाले की दिवस गेला होता. आता घरामध्ये काय झालं हाय हाल हे देव जाणे.